सर जय भीम. जय भीम. जय भीम. काय आज पावसाळा सुरू व्हायच्या अगोदरच पावसाळी सल काढल्याचं दिसतंय. नाही नाही नाही, आज गुरुजी धम्मदूत राज नागवेकर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धार्मिक सामाजिक चळवळीमध्ये मोठं योगदान देणारे आमचे धम्ममित्र आणि ज्यांना महाराष्ट्रभर धम्माचा विचार प्रचार करण्यामध्ये योगदान आहे असे धम्मदूत राज नागवेकर यांचा आज वाढदिवस वा. त्यांच्या मित्रमंडळांच्या वतीनं या ठिकाणी साजरा करण्यात आला. कुठे? दाजीपूर अभयारण्य. अच्छा. कारण राज नागवेकर साहेबांना वन्य प्राणी पशु पक्षी यांची खूप आवड आणि त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला. वाढदिवसाबद्दल बोलू आपण. अभयारण्यामध्ये काही प्राण्यांचं दर्शन झालं का? होय, आम्ही अभयारण्यातून जाताना एका पट्टेरी वाघाचं दर्शन झालं. अच्छा. आणि खूपच सर्वांना भरून पावलं. अच्छा. राजसाहेबांच्या वाढदिवसाबद्दल काय सांगाल? राजसाहेब जिंदादिल आदमी आहे. वा वा. जिल्ह्यामध्ये चळवळ चालवण्यामध्ये त्यांचं योगदान आहे. अच्छा. अलीकडच्या काळामध्ये योगदान देणाऱ्यांनाच बाहेर फेकलं जात आहे. मग ते ग्रुपच्या माध्यमातून असो, सभा संमेलनाच्या माध्यमातून असो, सत्कार समारंभाच्या माध्यमातून अशी एक मोठी चर्चा आहे. विषय आला म्हणून काय सांगाल? कसं आहे साहेब, हे चळवळीचे निष्ठावंत राजगृहाचे पायी ह्या लोकांना डावलण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. परंतु राजगृहाचे निष्ठावंत डळमळणारे नाही. आज आमच्या राजगृहाचे निष्ठावंत म्हणवणारा एक कुडाळमधला कार्यकर्ता घसरला, दुसरीकडे गेला, परंतु राजगृहाचे निष्ठावंतांची चळवळ कुठेही ढासळणार नाही. हे त्या दिवशी राष्ट्रीय सचिव प्रभाकरजी जाधव यांच्या वाढदिवसामधून ही गोष्ट क्लिअर झालेली आहे आणि ही राजगृहाची चळवळ पुढे चालूच राहील. प्रभाकरजी जाधव समाजभूषण राष्ट्रीय सचिव माजी यांचा अचानकपणे तुम्ही कार्यक्रम घेतला आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. काय सांगाल? कार्यक्रम अचानक असा झालेला नाही, कारण आमच्या धम्म चळवळीचे निष्ठावंत युवा नेते प्रकाश भाऊ सांगवेकर यांनी हा विषय मनावर घेतला आणि राष्ट्रीय सचिव प्रभाकरजी जाधव यांचा सत्कार धडाक्यात झाला पाहिजे अशी त्यांची भावना होती. त्यांचे आजोबा आणि केंद्रीय शिक्षक दीपक कांबळे हे पण त्या भूमिकेशी समरस होते आणि त्यामुळे प्रकाश भाऊंनी पुढाकार घेऊन हा वाढदिवसाचा कार्यक्रम केला होता. आज राज नागवेकरांचा वाढदिवस आहे. आपण दाजीपूर अभयारण्यासारख्या शाहू महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या ठिकाणी साजरा केला आहे. आपण सिंधुदुर्गमध्ये वाढदिवसाचं काही नियोजन आहे का? या संदर्भात युवा नेते प्रकाश कांबळे गुरुजी हे बोलते. प्रकाश भाऊ, काय सांगाल की आपल्या सर्वांचं एक युवा नेतृत्व, प्रेरणास्थान आणि धम्म चळवळीतील धम्म अभ्यासक, धम्ममित्र राज नागवेकरांचा वाढदिवस आहे. 2-4 दिवसापूर्वीच आपण राष्ट्रीय सचिवांचा वाढदिवस कृतज्ञतापूर्वक सोहळा एक चांगल्या प्रकारचा पार पाडला. राज नागवेकर मुंबईवरून आलेले आहेत. आज त्यांचा वाढदिवस केक वगैरे कापून ऐतिहासिक ठिकाणी आपण साजरा केला. असाच एक कार्यक्रम त्यांच्या कर्मभूमीत कणकवलीमध्ये होणार आहे की नाही? हो आहे. आज संध्याकाळी हॉटेल साई पॅलेस येथे त्यांच्या वाढदिवसाचं आयोजन केलं आहे. अच्छा. तर आपण बघितलं परवा जो कार्यक्रम झाला तो कोकण आणि आता साई पॅलेस, म्हणजे अलीकडच्या ह्या काही दिवसामध्ये विश्वनाथ सरांच्या मार्गदर्शनाखाली जे काही कार्यक्रम होत आहेत ते असे टॉवरमध्ये, पॅलेसमध्ये असे भव्य दिव्य ठिकाणी साजरे होत आहेत. खरं तर आमच्या सगळ्यांचं मार्गदर्शक आणि नेतृत्व करणारे विश्वनाथ कदम सरांना धन्यवाद द्यायला पाहिजे. खरं तर ज्यांचा वाढदिवस आहे त्यांची प्रतिक्रिया आली पाहिजे. राजसाहेब, काय सांगाल? आज तुम्ही दाजीपूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या दाजीपूर अभयारण्यामध्ये वाढदिवस साजरा केला. काय सांगाल? आज मला अतिशय आनंद होत आहे. आज या ठिकाणी आपण जया जंगलामध्ये दाजीपूरसारख्या अभयारण्यामध्ये जो पट्टेरी वाघाचं आपल्याला दर्शन झालं आहे, तर एकदा अतिशय आनंद असा झाला. या जिल्ह्याचे आमच्या माजी अध्यक्ष आणि या जिल्ह्याचं नेतृत्व
जे विश्वनाथ कदम गुरुजी असतील, युवा नेतृत्व आपले प्रकाश कांबळे गुरुजी असतील आणि वंचित बहुजन आघाडीचे जे जिल्हाध्यक्ष आहेत ते तानाजीराव कांबळे असतील, यांच्या या लोकांच्या संपर्कामध्ये आज आपला वाढदिवस या ठिकाणी साजरा होतो. असा आनंद, हा दुगिनीत आनंद आहे. आणि अशाच प्रकारे म्हणजे या लोकांचं या धम्म चळवळीशी असेल, राजकारणाशी असेल आणि सामाजिक कार्याशी या लोकांचं मोठं योगदान आहे. आणि अशा या योगदानामध्ये आपलं या लोकांच्या संपर्कामध्ये आपला वाढदिवस साजरा झाला. एक अतिशय आनंद आणि मनाला हेरावून टाकणारी अशी गोष्ट आहे. याबद्दल या सर्वांचं मी आभारी आहे. आणि अशाच प्रकारचं या लोकांनी या म्हणजे जिल्ह्यामध्ये ही धम्म चळवळ असेल, सामाजिक असेल, राजकारणाला गती देण्याचं हे लोक काम करतात आणि अशाच प्रकारे पुढे करत राहावं. आमचंही त्यासाठी सहकार्य राहील अशी मी आज या वाढदिवसानिमित्त अपेक्षा व्यक्त करतो. तर आपण बघितलं या ठिकाणी प्रकाश सांगवेकरांनी सांगितलं आहे की आज संध्याकाळी धम्म अभ्यासक की ज्यांचं या धम्म चळवळीमध्ये मोठं योगदान आहे असे आमचे मित्र राज नागवेकर यांचा वाढदिवस संध्याकाळी साई पॅलेस कणकवली या ठिकाणी साजरा होतो आहे. हा व्हिडिओ जे पाहत आहेत त्यांना आम्ही निमंत्रण करतो की अशा चांगल्या गुणवान, कर्तृत्ववान, सन्मान्य व्यक्तिमत्वांचा वाढदिवस सोहळा साजरा करत असताना आपण लांबून न पाहता कार्यक्रमात अवश्य सहभागी व्हा अशा प्रकारचं आम्ही आवाहन करतो. धन्यवाद सर्व मान्यवरांना. क्रांतिकारी जय भीम. राजसाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आभारी आहे. थँक्यू.